नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? नेहमी एकाच प्रकारची पुरी भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आज करूयात झणझणीत गावरान पद्धतीने रसरशीत पुरी भाजीचा बेत. अशी गावरान पद्धतीने केलेली पुरी भाजी आमच्या घरामध्ये सर्वांना खूप आवडते, म्हणून महिन्यातून एकदा तर मी नक्कीच करते. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी थोडी तरी आवडली तर नक्की लाईक करा. सर्वात प्रथम पुरीसाठी आपण पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी 2 वाटी मैदा घेऊयात. पातळसर भाजीबरोबर गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचीच पुरी खूप टेस्टी अशी लागते. मैदा चाळून घेतल्यानंतर पुरी छान खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने 2 चमचे मी बारीक रवा घालून घेणार आहे. बारीक रवा नसेल ना तर जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल. चवीप्रमाणे मीठ. तुम्हाला पुरी किती करायची आहे त्यानुसार तुम्ही मैद्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. थोडंसं पाणी घालून नेहमी आपण पुरीला ज्याप्रमाणे पीठ भिजवून घेतो त्याप्रमाणे या ठिकाणी मी पीठ भिजवून घेतलेले आहे. खूप जास्त घट्ट पीठ अजिबात मळू नये. पीठ वरून कडक होऊ नये म्हणून थोडंसं तेल लावून आता बाउलवरती झाकण ठेवून आपण 15 मिनिटासाठी हे पीठ बाजूला ठेवूयात, जेणेकरून जो आपण पिठामध्ये रवा घातलेला आहे ना तो देखील फुलला जाईल आणि पीठ देखील छान भिजले जाईल. एका बाजूला पीठ भिजेपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला रस्सा भाजीसाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 3 मध्यम आकाराचे लाल बुंद टमॅटो, 2 मध्यम आकाराचे लांबसडक कापलेला कांदा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं. आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या जारमध्ये घालून बारीक असे वाटून घेऊयात. अजिबात हे सर्व जिन्नस वाटताना पाणी घालण्याची आवश्यकता नाही. साहित्यांचा जास्त फापट पसारा न करता अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये ही पुरी भाजी तयार होते. तर अशा प्रकारे पाणी न घालता या ठिकाणी मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. कांदा आणि टमॅटो घातल्यामुळे अजिबात वाटताना पाण्याची गरज पडत नाही. फक्त वाटताना बारीक असे वाटून घ्यावे. आता वाटण तयार झाल्यानंतर एका कढईमध्ये साधारणपणे आपण 2 पई तेल घालून घेऊयात. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरे, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 2 लांब सडक उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आता त्यामध्ये आपण सुरुवातीला जे तयार केलेलं कांदा आणि टमॅटोचं वाटण आहे ना ते घालून घेऊन 3 ते 4 मिनटं छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात, जेणेकरून जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ना त्याचा कच्चेपणा कमी होईल. कारण की वाटताना अजिबात आपण साहित्य भाजून घेतलेले नाही. फक्त कांदा आणि टमॅटोचं वाटण असल्यामुळे ते भाजत असताना खूप उडलं जातं, म्हणून कढईवर अशा प्रकारे 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यावे. त्यामुळे अजिबात शिंतोडे बाहेर उडणार नाहीत. 5 मिनिटानंतर ह्या ठिकाणी पहा छानपैकी वाटणाला तेल सुटलेले आहे. आता त्यामध्ये इतर सुके मसाले घालून घेऊयात. पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला किंवा चिकन किंवा मटन मसाला वापरला तरीही चालेल. 1.5 चमचा लाल तिखट. लाल तिखट हे तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. लाल तिखट नसेल तर ठेवणीतील तुम्ही कोणताही मसाला वापरला तरीही चालेल. चिमूटभर हिंग. भाजी किती प्रमाणात करणार आहात त्यानुसार सर्व सुक्या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. साधारणपणे पोह्याच्या चमच्याने 2 चमचे हिरवा मटार, तर ह्या ठिकाणी मी फ्रोझन मटार वापरलेला आहे. आता सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. साधारणपणे 5 लोकांना पुरेल इतकी आज मी पुरी भाजीचा बेत केलेला आहे. तुम्ही किती लोकांना करत आहात त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. साहित्याचं प्रमाण खूप जास्त मोजून मापून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत फक्त 5 मिनिटासाठी कढईवरती झाकण ठेवून पुन्हा एकदा मी हे वाटण शिजवून घेतलेलं आहे. कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे ना. आता मसाल्यामध्ये उकडून साल काढलेली 4 मध्यम आकाराची बटाटी अशा प्रकारे हाताने कुस्करून घालूयात. हाताने कुस्करून अशा प्रकारे बटाटा घातल्यामुळे भाजीला खूप छान दाटसरपणा येतो.
सुरीने समजा बटाटा कट करून घेतला ना तर भाजीला हवा तसा अजिबात दाटसरपणा येणार नाही. त्यामुळे हातानेच अशा प्रकारे कुस्करून नंतर व्यवस्थित मिक्स करून आता 2 मिनिटासाठी त्यावरती झाकण ठेवून घेऊयात, जेणेकरून सर्व बटाट्यामध्ये मसाला देखील मुरला जाईल. आता झाकण काढून रस्सा भाजी कितपत पातळसर करायची आहे ना त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घालावे. तर ह्या ठिकाणी साधारणपणे मी 3 कप गरम पाणी घातलेले आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तर्री आणि कलर खूप सुंदर असा येतो. खूप जास्त पातळ न करता ह्या ठिकाणी मी रसरशीत बटाट्याची भाजी केलेली आहे. आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा साखर घालून मध्यम आचेवर आपण 10 मिनिटे या भाजीला छान कड काढून घेऊयात. बटाटा कुस्करून घेतल्यामुळे जसजशी भाजी शिजली जाते ना तसतशी छान दाटसर अशी होते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून अशा प्रकारे मी भाजीला छान कड काढून घेतलेला आहे. दिसायला पहा भाजी किती सुंदर अशी दिसत आहे ना. तर ह्या ठिकाणी आपली गावरान पद्धतीने जो पुरी भाजीचा बेत केलेला आहे ना त्यासाठी रसरशीत अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. ही बटाट्याची रस भाजी तुम्ही पुरीबरोबरच भाकरी, चपाती आणि भाताबरोबर देखील खाऊ शकता. आता भाजी तयार झालेली आहे. चला तर लगेच आता पुऱ्या देखील करून घेऊयात. सुरुवातीला आपण पुरीसाठी जे पीठ भिजवलेले आहे त्यातील थोडंसं पीठ घेऊन मैद्यामध्ये सुक्या गुळवून घेऊन नंतर हलक्या अशा मध्यम जाडीच्या आपण पुरी लाटून घेऊयात. समजा तुम्हाला अशा प्रकारे एक एक पुरी लाटून घ्यायची नसेल ना, एखादी मोठी लाटी करून तुम्ही ग्लासने देखील छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेऊ शकता. आता पुरी जास्त पातळ किंवा जाड न लाटता मध्यम आकाराची जाडी ठेवावी. खूप पातळसर अशी पुरी लाटली ना तर तेल खूप पिते आणि खूप जाड अशी लाटली ना तर मैद्याची पुरी ही कच्ची राहू शकते. मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून झाल्यानंतर कडकडीत तेलामध्ये ह्या ठिकाणी मी आता फ्राय करून घेणार आहे. गव्हाच्या पिठापेक्षा अशा रस्सा भाजीवर मैद्याची पुरी केली ना तर पुरी भाजी अजूनच चवीला एक नंबर अशी होते. आता तुम्ही म्हणाल मैदा हा पचायला जड असतो, परंतु आपण रोज रोज कुठे मैद्याची पुरी करणार आहे. कधीतरी एकदा केली तर चालतंच म्हणा. खूप जास्त लाटी लाटून नंतर अजिबात तळू नये, नाहीतर हवी तशी पुरी फुलली देखील जात नाही आणि कधीकधी त्या पुऱ्या खूप कडक झाल्यामुळे तेल खूप जास्त पितात. एक 5-6 लाटी लाटून झाल्यानंतर लगेच त्या तेलातून तळून घ्याव्यात. आणि गरम गरम पुरी आणि त्यासोबत अशी रसरशीत बटाट्याची रस्सा भाजी असेल ना तर अजून काय पाहिजे. तर अशा प्रकारे अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये झणझणीत गावरान पद्धतीने ह्या ठिकाणी पुरी भाजी मी केलेली आहे. तुम्ही देखील नक्की करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.